कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 26 कलियुगाचे लक्षण कन्यका परमेश्वरी। सकाळी आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरुगुड्डीस पोहोचलो। श्री धर्मगुप्तांना श्री श्रीपादांकडून कलियुगाच्या प्रादुर्भावाविषयी तपशील जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती। त्या दिवशी श्रीपादांची शांत मुद्रा एखाद्या सुंदर कळीसारखी होती। कारुण्य अमृताची वर्षा करणाऱ्या अमृतदृष्टीने त्यांनी त्यांच्या दिव्य चरण कमलांना स्पर्श करण्याचे महाभाग्य आम्हाला प्रदान केले। श्री धर्मगुप्तांनी श्री श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाबद्दल आम्हा सांगण्याची प्रार्थना केली। त्यावर श्रीचरण म्हणाले, बाळांनो, काळ हे परमात्म्याचे विराट स्वरूप आहे। सूर्याला देखील कलात्मक असे म्हणतात। सूर्याने धनिष्ठा नक्षत्रापासून प्रारंभ करून श्रवण नक्षत्राची परिक्रमा करून परत फिरून धनिष्ठा नक्षत्रापर्यंत येण्याच्या काळास ब्रह्मकल्प असे म्हणतात। ब्रह्मकल्पातील एका भागास सृष्टिकल्प असे म्हणतात आणि उरलेल्या भागास प्रलयकल्प असे म्हणतात। सर्वसामान्य लोकांच्या अनुभवातील दिवस व रात्रीप्रमाणे हे आहे। पितृदेवतांच्या संबंधित कालगणनेत अर्धा भाग शुक्ल पक्ष आणि अर्धा भाग कृष्ण पक्ष असतो। संवत्सर देवतागणनेत 6 महिने उत्तरायण व 6 महिने दक्षिणायन असते। कालचक्राचे दर्शन योगी आपल्या शरीरात करतो। या रहस्य विद्येला तारक राजयोग विद्या म्हणतात। ज्यांना हे ज्ञान नाही त्यांना काळाचे ज्ञान होऊ शकत नाही। तारक राजयोगात शरीराला ब्रह्मांड मानतात। समस्त लोक त्यात आहेत। आपल्या मस्तकातील विचारबिंदूला ब्रह्मलोक म्हणतात। नाभीमध्ये विष्णुलोक असतो। आपल्या हृदयात रुद्रलोक असतो। पितृदेवता आपल्या वीर्या जनुदेवता स्वरूपात वास करतात। या जनुदेवता मानवाच्या गतपिढ्यांनी केलेल्या कर्माची फळे पुढील पिढ्यांकडे पाठवितात आणि त्यांना ती अनुभवावयास लावतात। त्यामुळे गेल्या जन्माची फळे क्रमाक्रमाने देण्यास काळाची अत्यंत आवश्यकता असते। कलियुगाच्या अंताची लक्षणे। पितृदेवता म्हणजे आपले दिवंगत झालेले पूर्वज नव्हे। आपल्या पूर्वजांच्या नावाने केलेल्या श्राद्धाचे फळ स्वीकारून त्यांना उत्तम गती देणारे जन्युदेवता असतात। त्यांना कोणताही जन्म नसतो। योगी आपल्या शरीरात असलेल्या 6 योगचक्राचे दर्शन बाह्यसृष्टीतील 6 ऋतूंच्या माध्यमातून करतो। एका वर्षात 12 पौर्णिमा आणि 12 अमावास्या असतात। हे 24 पर्व गायत्री छंदाची 24 अक्षरे असतात असे जाणावे। कालस्वरूपी नारायणांना काही लोक संवत्सर पुरुष मानून त्यांची उपासना करतात। या विद्येला द्वादशाक्षरी विद्या म्हणतात। प्रत्येक महिन्याचे एक अक्षर याप्रमाणे 12 महिन्यांची 12 अक्षरे मिळून एक मंत्र तयार होतो। नद्या व नाल्यांना भरपूर पूर येऊन अपार हानी होते। प्रलय काळातील भूकंपाप्रमाणे सतत भूकंप होणे, सूर्य व चंद्र यांनी आपल्या कक्षा सोडणे, दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे, आकाशात भयानक धूमकेतू दिसणे ही सारी कलियुगाच्या अंताची लक्षणे आहेत। द्वापार युगाच्या शेवटच्या चरणात पश्चिमी समुद्रातील एका बेटावर कलियुगाचा अधिपती असलेल्या कलिपुरुषाने घोर तपश्चर्या केली। या सर्व बाबी महर्षी वेदव्यासांनी आपल्या भविष्य पुराणात सांगितल्या होत्या। म्लेच्छ जातीचे आगमन। वेदमंत्र, यज्ञ व तप यांचे मोठे प्राबल्य म्हणून कलिपुरुष खूप दुःखी झाला। त्याने भगवंतास प्रार्थना केली, हे प्रभो, पृथ्वीवर सगळीकडे धर्म हा प्रखर अग्नीप्रमाणे तळपत आहे। मग मी कलिप्रभाव कसा पसरवू शकेन? आपणास दिलेल्या वचनानुसार मला युगधर्म पसरवायचा आहे ते मला अशक्य होत आहे। तेव्हा जगतप्रभूंनी कलीला पश्चिम समुद्रातील एक बेट दाखविले। त्यांनी त्यात मानवाचा मूळ पुरुष आदम व मूळ स्त्री हव्यवती हे दाखविले। त्यांच्या विहारासाठी त्यांनी सुंदर उद्यान निर्माण केले। वास्तविक पाहता ते बाहुबहीण होते। कलीने तेथे सर्प म्हणून प्रवेश केला। त्याने त्यांच्यात अनैतिक विषयवासना पेटवली आणि निषिद्ध व अनैतिक संतान उत्पन्न करण्यास उत्तेजित केले। ते पतित होताच त्यांच्यातील दिव्य शक्ती नाहीशा झाल्या। या जोडीपासून कलिधर्माचे मूळ असलेला म्लेच्छ वंश सुरू झाला। द्वापार युगाच्या शेवटच्या चरणात म्हणजे द्वापार युगाच्या अंतापूर्वी 2800 वर्षे म्लेच्छ देशात त्या वंशाची संतती वाढू लागली। हे भविष्य पुराणातील प्रतिसर्ग पर्वात सांगितले गेले होते। नीलाचलामध्ये उत्पन्न झालेल्या आदाम आणि हव्यवती यांनी पापफळ चाखले आणि आर्यधर्माची निंदा करणारी, सर्व प्रकारचे पदार्थ भक्षण करणारी व असदाचारी अशा संततीची वृद्धी केली। मला कल्की म्हणून अवतार घेऊन कोट्यानुकोटी धर्मच्युत लोकांचा नाश करावयाचा आहे
व पुन्हा सत्ययुगाची स्थापना करावयाची आहे, हा माझा दूरच्या भविष्यातील कार्यक्रम आहे. नंतर धर्मगुप्त म्हणाले, स्वामी, बरेच दिवसांपासून मला श्री वासवी परमेश्वरी अवताराची कथा आपल्याकडून जाणून घेण्याची इच्छा आहे, तरी ती कृपा करून मला सांगावी. श्रीचरण अत्यंत आनंदाने सुहास्यमुख कमलाने सांगू लागले. कन्यकापुराण. स्कंद बृहत्पुराणाच्या सनत्सुजात संहितेत श्रीमद कन्यकापुराणाची माहिती उपलब्ध आहे. बृहतशिला नगरीचे दुसरे नाव ज्येष्ठ शैल्य आहे. बृहतशिला नगर, निरवद्यपूर, वीरनारायण, विशालपूर, आसंट, नरसापूर, धनतपूर, धर्मपूर, जगन्नाथ, कलिंगपूर, पांचालपूर, पालकोलनू, त्रिगुणपूर, भीमपूर, घंटसाला, पिठिकापूर इत्यादी 18 नगरे होती. कुसुमश्रेष्ठी नावाचा सामंत राजा या 18 नगरांवर राज्य करीत होता व बृहतशिला नगरी त्याची राजधानी होती. 18 ही संख्या विजयाचे प्रतीक मानली जाते. या 18 नगरांमध्ये एकूण 714 गोत्रांचे वैश्य नगरस्वामी राहत होते. त्यात 102 निसर्गतः तयार झालेली गोत्रे होती. या 102 गोत्रांसाठी कडक नियम केलेले होते. अन्य गोत्रांचे लोक म्हणाले की ते देखील त्या कडक नियमांचे पालन करतील, म्हणून त्यांचा देखील वैश्यनगर स्वामींमध्ये समावेश करण्यात आला आणि त्यामुळे गोत्रांची संख्या 714 पर्यंत गेली. कडक नियमांचे पालन करणारे 102 गोत्रांचे लोक बृहतशिला नगरात राहत असत. ते आर्या महादेवी अर्थात पार्वती देवीची उपासना करीत. त्यांना आर्य वैश्य म्हटले जात असे, कारण ते आर्यावर्त देशातून स्थलांतरित झाले होते. ते आदरणीय होते. ते आर्या महादेवीची आराधना करीत असत. इतर वैश्य प्रमुखांपेक्षा भिन्न अशा कडक नियमांचे ते पालन करीत असत. उर्वरित गोत्रांच्या लोकांनी त्यांना देखील आर्यवैश्यांमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली. भास्कराचार्य हे कुसुमश्रेष्ठींचे गुरु होते. माझे मातामह बापन्नावधानुलू मागील जन्मी हेच भास्कराचार्य होते. अन्य गोत्रांच्या लोकांची प्रार्थना ऐकल्यानंतर भास्कराचार्य म्हणाले, मतप्रियजनांनो, पात्रतेची परीक्षा केल्याशिवाय मूल्य ठरविणे शक्य नाही. पात्रता निश्चित करण्याचे निर्णय घेण्यापूर्वी अग्निपरीक्षा असते. अग्निपरीक्षा उत्तम होणाऱ्या लोकांना निश्चितपणे आर्यवैश्य ही उपाधी देण्यात येईल, नाहीतर ते शक्य नाही. तुम्हा सर्वांना हे मान्य आहे का? प्रत्येकाने हे ऐकले व मान्य केले. त्या काळात वैश्य परमेश्वरीची खूप जास्त आराधना करीत असत. तीव्र भक्तीमुळे काही लोक आपली संतती परमेश्वरीला अर्पण करीत असत. अशा अर्पित बालिकांना गौरबालिका म्हणत असत. मुलांना बालनगरू म्हणत असत. गौरबालिकांचे विवाह बालनगरूंशीच केले जावेत असा कडक नियम असे. भास्कराचार्य हे गौरबालिका आणि बालनगरू यांना चैतन्य क्रियायोग नावाची विशेष दीक्षा देत असत. त्यांच्या बालपणापासूनच योगिनी व योगीमध्ये त्यांचे रूपांतरण होत असे. भास्कराचार्यांची धारणा होती की अशा लोकांची संतती श्रेष्ठ असते आणि त्यांचे परिवार संपत्तीने व भाग्याने सुखी असतात व गौरी शंकराप्रमाणे परस्पर स्नेहाने राहतात. ही 18 नगरे विशेष करून पावन होती. नगरेश्वर महादेव हे त्या दिव्य नगरांचे अधिपती होते आणि कुसुमश्रेष्ठी या त्या नगरांचे शासन करणारे राजे होते. निसर्गात नवीन प्रकारची निर्मिती आणली जावी अशी भास्कराचार्यांची इच्छा होती. कुसुमश्रेष्ठी दाम्पत्यास अपत्य नसल्याने भास्कराचार्यांनी पुत्रकामेष्ठी यागाचे संचालन केले. आर्या महादेवीने त्या यज्ञकुंडात प्रगट होऊन त्यांना 2 फळे दिली. त्याचा परिणाम म्हणून एका वैशाख शुक्ल दशमीला शुक्रवारी पुनर्वसू नक्षत्री वासवी कन्यकेचा जन्म झाला. एक नर बालक देखील वासवी कन्यकेचा जुळा भाऊ म्हणून जन्मला. त्यांनी या नर बालकाला विरूपाक्ष नाव दिले. श्री वासवी कन्यका ही साक्षात माझी भगिनी आहे. विरूपाक्ष हा नंदीश्वराच्या अंशाने तिचा जुळा भाऊ म्हणून जन्मला. पूर्वी अन्न म्हणून शिळा खाणारे शीलाद महर्षी हिमालयात गेले. त्यांना हेमवती महादेवीचे दर्शन झाले आणि त्यांनी प्रार्थना केली, माते, तुम्ही शैलपुत्री आहात व मी शिळा खात असल्याने मी देखील शैलपुत्र आहे. कृपया मला तुमचा बंधू म्हणून जन्मण्याचे सौभाग्य प्रदान करा. श्री हेमवती म्हणाली, महर्षी, या जन्मी मी परमेश्वराशी विवाह करीन. तुम्ही नंदीश्वर म्हणून आमचे वाहन व्हावे. कलियुगात मी जेव्हा कन्यका परमेश्वरी म्हणून जन्म घेईन तेव्हा तुम्ही देखील माझा जुळा भाऊ म्हणून जन्म घ्याल. मी त्या बृहतशिलेवर तप केले, ती तुम्हाला प्रदान करीत आहे. तुम्ही ही शिला ज्येष्ठ शैलम येथे घेऊन जावी.
शंकुस्थापनेच्या वेळी खड्ड्यात ही शिळा ठेवण्यात यावी व तिच्यावर एक किल्ला बांधण्यात यावा. कलियुगात कुसुमश्रेष्ठी हा सद्वैश्य राजा हा किल्ला बांधील. काही काळानंतर 102 गोत्रांच्या जोडप्यांसमवेत मी अग्निकुंडात प्रवेश करून परत कैलासात पोहोचेन. कलियुगाच्या अंती माझे बंधू श्रीपाद श्रीवल्लभ हे कल्की म्हणून अवतार घेऊन कोट्यावधी दुराचारी लोकांचा संहार करून धर्मसंस्थापना करतील. श्रीपाद श्रीवल्लभ आपले यतिरूप सोडून पद्मावती व्यंकटेश्वर म्हणून प्रकट होतील. श्री पद्मावतीचा जन्म सिंहल देशात होईल व श्री प्रभू शंभल ग्रामात जन्म घेतील. कलियुगाच्या अंती त्यांचा विवाह होईल. श्री कल्की प्रभू बृहतशिला नगरात येतील. वासवी कन्यका परमेश्वरी रूपातील मी, नगरेश्वर रूपातील माझे प्रभू हे श्रीपाद श्रीवल्लभांना आदरपूर्वक आणतील. मी माझ्या बंधूस प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी देखील बांधीन. माझे बंधू माझ्यावरील प्रेमाखातर दिव्य अलंकार, हिरे, वधूर्य व दिव्य वस्त्रे देतील आणि आमचा विवाह थाटामाटाने संपन्न करतील. माझ्याबरोबर ज्या 102 गोत्रांच्या जोडप्यांनी अग्निकुंडात प्रवेश केला होता त्या आमच्या दिव्य विवाहात साक्षी असतील. त्यानंतर आम्ही नवविवाहित जोडपे पिठिकापुरमला येऊ. कल्की स्वरूपातील हे महाप्रभू हजारो भक्तांच्या मध्ये आपला श्रीपाद श्रीवल्लभ हा पूर्व अवताराच्या रूपात दर्शन देतील. प्रियशिलाद, आमचा जेव्हा विवाह होईल तेव्हा त्या विवाह सोहळ्यात कल्की प्रभूबरोबर तुम्ही देखील माझे बंधू म्हणून सहभागी होऊन कृतार्थ व्हाल. श्रीपाद म्हणतात, बाळांनो, बृहतशिला नगरम राजधानी असलेल्या या सामंत राज्याच्या पश्चिम बाजूस एक सीमा म्हणून गोस्तनी नदी आहे. दक्षिण बाजूला अंतर्वेदी आहे. पूर्व व उत्तरेला गोदावरी नदी आहे. कुसुमश्रेष्ठींच्या घरी मंगल आरतीसाठी धातूची घंटी व धातूचा हात आहे. त्या दोघांचे मिळून वजन 16.5 विसा आहे. तसेच भास्कराचार्यांच्या घरी देखील मंगल आरती करण्यासाठी धातूची घंटा व धातूचा हात आहे. भास्कराचार्यांच्या घरातील धातूचा हात व धातूची घंटा हे पिठिकापुरममध्ये माझे संस्थान स्थापन झाल्यावर पोहोचतील व माझ्या मूर्त्यांच्या जवळील औदुंबर वृक्षाखाली अनेक हात खोलीवर राहतील. हे पोचल्यावर माझे चरित्रामृतम प्रकाशात येईल. बाळांनो, उद्या श्री वासवी कन्यकाचा जन्मदिन आहे. आणखी म्हणजे तो शुक्रवार आहे. साद्र सिंधू वेदातील गणितानुसार तो महापवित्र काळ आहे. तुम्ही पंचदेव पर्वतम नावाच्या ठिकाणी एक पर्णकुटी तयार करावी. तुम्ही त्वरित निघा. सर्व आवश्यक बाबींची व्यवस्था होईल. उद्या मी तेथे दरबार भरवीनच. मंगल सौभाग्य इच्छुक स्त्रियांनी तेथे वाटली जाणारी हळकुंडे अवश्य घेतली पाहिजे. ते पूजा मंदिरात ठेवणाऱ्यांना मंगल सौभाग्य मिळेल. उद्या मी नक्की श्री कन्यका परमेश्वरीची कथा पूर्ण कथन करीन. उद्या पंचदेव पहाडास येणारे माझे सर्व भक्त पावन होतील. तुमच्या अनेक जन्मांमधील पुण्याईमुळे माझ्या मुखातून परमपावन वासवी कन्यका अवतारातील प्रसंग तुम्ही ऐकू शकाल. आता यापुढे मी दर शुक्रवारी दरबार घेत जाईन. तो माझ्या सोयीनुसार कुरपूर येथे किंवा पंचदेव पहाड येथे किंवा अन्य कोणत्याही स्थानावर होऊ शकेल. दर गुरुवारी धर्म शिकवला जाईल. ते कुरवपूर किंवा पंचदेव पहाडाला होईल. भविष्यात बरेच बदल होणार आहेत. येणाऱ्या शताब्दीमध्ये भारत देश म्लेच्छ व गोऱ्या लोकांच्या शासना सत्तेखाली येईल. नियतीचे मार्ग फार विलक्षण असतात. केवळ अध्यात्मक शक्तीच्या प्रवाहानेच या कर्मभूमीला व वेदभूमीला स्वातंत्र्य येईल. जर दत्तांना विसरले नाही तर दत्त विसरणार नाही. विसर हा मृत्यूप्रमाणे आहे. स्मरण हे नवीन जन्म देईल. अध्याय 26 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.